व्यंगचित्र हे केवळ रेषांचा खेळ नसून समाजाचे आरसे असतात। त्या आरशांमध्ये आपल्या चुका, विसंगती, राजकीय, सामाजिक वास्तव किती नेमकेपणाने दाखवता येते याचे जिवंत उदाहरण म्हणजे व्यंगचित्रकार आर.के. लक्ष्मण। त्यांच्या ओघवत्या रेषा आणि साधेपणात दडलेला गहन अर्थ आणि कॉमन मॅन या साध्या माणसाच्या प्रतिमेतून त्यांनी संपूर्ण देशाच्या मनावर राज्य केले। चला तर मग जाणून घेऊया आर.के. लक्ष्मण यांच्याबद्दल। नमस्कार, मी शुभ्रा आणि आपण पाहत आहात कलाकार दिनविशेष भाग 298 पावर्ड बाय gopreg.com। आर.के. लक्ष्मण यांचे पूर्ण नाव रसीपुरन कृष्णस्वामी लक्ष्मण। त्यांचा जन्म 24 ऑक्टोबर 1921 रोजी मैसूर, कर्नाटक येथे झाला। लहानपणापासूनच त्यांना चित्रकलेचे विलक्षण आकर्षण होते। निसर्गातील पक्षी, झाडे, माणसांचे हावभाव त्यांना सतत आकृष्ट करीत। त्यांच्या आजूबाजूच्या सामान्य जीवनातून त्यांनी निरीक्षण शक्ती विकसित केली। आई-वडिलांच्या संस्कारांमुळे, भावंडांच्या प्रेरणेमुळे त्यांचे बालपणीचं कलात्मकता व बौद्धिक जिज्ञासा यांचा संगम झाला। नेहमी वहीच्या कडांवर, भिंतींवर ते सतत चित्रे काढत आणि साध्या रेषातूनही आशयपूर्ण प्रतिमा साकारत। चित्रकलेचे औपचारिक शिक्षण घेण्याची त्यांची तीव्र इच्छा होती। त्यांनी मुंबईतल्या जे कॉलेज ऑफ आर्ट्स मध्ये प्रवेश मिळवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांच्या साध्या रेखाटनामुळे प्रवेश नाकारण्यात आला। संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या कलाकार यूट्यूब चॅनलला नक्की भेट द्या।